नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र विजय कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या काशेगाव या गावामध्ये आलेलो आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. किती झाड आहेत? 12 बाय 7 फुटावर साधारणतः 10,000 झाड आहेत. 10 एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये 6,000 झाडं आपण बसवलेली आहेत. त्याचं अंतर जे आहे ते 12 बाय 7 आहे. तर तुम्ही बघू शकता 12 बाय 7 अंतर तुम्हाला बाग कशी दिसणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की एवढ्या जवळ झाडं लावल्यानंतर आपल्या झाडांमध्ये झाडं मोठी झाल्यानंतर किती अंतर शिल्लक राहते. तर तुम्ही बघा, 7 फुटाचं जर अंतर असेल तर तुमची झाडं एकमेकांना या पद्धतीने अशी टच होतील. किती वर्षाची बाग आहे साहेब? 6 वर्षाची बाग आहे. ही 6 वर्षाची बाग आहे. तर एवढं अंतर सुद्धा चांगलं आहे. म्हणजे इथं परागी भवन वगैरे चांगलं होतंय, वारा पण जास्त बागेमध्ये येत नाही, त्याच्यामुळे मोहराचं ड्रॉपिंग वगैरे कमी होतंय. त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त प्रमाणामध्ये सेटिंग पण बघायला मिळणार आहे. कार्बनचं स्थिरीकरण होतं चांगलं. तर आपल्याला सघन लागवड केल्याचा हा एक फायदा इथं बघायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हे जे आंब्याचं फळ आहे याला आपण बॅगिंग कसं करायचं आहे. तर तुम्ही माझ्या हातात जी बघताय ती बॅग आहे, ही आपण या आंब्याच्या बॅगिंगसाठी वापरणार आहे. आता ही प्रत्येक बॅग वापरताना आपल्याला ह्याचं ग्रेडिंग बघून, आंब्याची साईज बघून आपल्याला ही बॅग वापरायची. म्हणजे विषय काय होतो, आपण जर एकदा या आंब्याला बॅग लावली तर आपल्याला आतल्या फळाची साईज हार्वेस्टिंग करताना लक्षात येत नाही. तुम्ही फळ तोडताना तुम्हाला कोणतं फळ मोठं आहे कोणतं छोटं आहे कळत नाही. त्याच्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, प्रत्येक बॅगवर आपण फळाच्या साईजनुसार आपण ब्लॉक नंबर टाकणार आहे. जसं की आता तुम्ही या बॅगला बघताय, या बॅगवर आपण 1 नंबर इथं सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे 1 नंबर साईजचं फळ, म्हणजे सगळ्यात मोठ्या साईजचं जे फळ असेल, म्हणजे साधारण किती ग्रॅमचं फळ येतं साहेब? तर 150 ते 200 ग्रामचं फळाला आपण 1 नंबरचं ब्लॉक नंबरचं आपण पेपर वापरणार आहे. कारण की 50 ग्रॅम पासून आपल्याला फळ गळती आपल्या बागेमध्ये कमी होते. 50 ग्रॅमच्या आतली फळं भरपूर प्रमाणात गळतील. त्याच्यामुळे आपण 50 ग्रॅमच्या पुढे गेल्यानंतर बॅगिंगसाठी प्रोसेस चालू करणार आहे. आता जे छोटा असेल, म्हणजे साधारणतः 100 ग्रॅमच्या आसपासचं जे फळ असेल त्याला आपण 3 नंबर ब्लॉक नंबर 3 असणारे आपण पेपर या ठिकाणी लावणार आहे. त्याच्यापेक्षा थोडं मोठं असलं तर 2 नंबर आणि 1 नंबर वाला म्हणजे सगळ्यात जे मोठ्या क्वालिटीचं फळ आहे त्याला आपण 1 नंबर वापरणार आहे. म्हणजे कोणत्याही तुमच्या लेबरला आतमध्ये बॅग उघडून आतमध्ये बघायची गरज नाही. 1 नंबर तुम्ही बघितला की सगळ्यात मोठं फळ आहे, तुम्ही बॅग सहित फळ ते तोडू शकता. बरं, आता ह्याची प्रोसिजर तुम्हाला सगळे आम्ही व्यवस्थित सांगतो. हा जो पेपर आहे हा पूर्णपणे UV प्रोटेक्टेड आहे. त्याच्यामुळे तुमच्या फळाला जो ऊन चट्टा म्हणा किंवा एका साईडला कलर येणं, आतली बाजू गर्द हिरव्या रंगाची राहणं, हा सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी थांबणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये बघू शकता पूर्णपणे तुम्हाला डबल प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर ही बॅग आपण असं व्यवस्थित थोडंसं हवा हे करून आपण फुलवून घेऊया. आणि हे जे फळ आहे हे आपण थोडीशी आजूबाजूची घाण काढून असं या फळाला पूर्णपणे अशी लपेटून घ्यायची. आणि पुन्हा हे सगळं बाजूचा जो कागद आहे हा सगळा एक करून घ्यायचा. आणि हा जो लांब भाग आहे याच्यामध्ये तार आहे, तर तुम्हाला एकदम सोपं पडते. तुम्ही या तारेला असा पिळा मारला की तुमची बॅग इथं पॅक झाली. हे बघा, आता ही तुमची बॅग वाऱ्याने वगैरे निघून जायचं, इथं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम बघायला मिळणार नाही. एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम फास्टमध्ये तुम्ही बॅगिंग करू शकता. आता इथं आपण जे फळ मोठं होतं त्याला आपण 1 नंबरचं ब्लॉक नंबर 1चं म्हणजे सगळ्यात मोठ्या फळाच्या साईजचं आपण इथं पेपर वापरलेला आहे. आता थोडंसं छोटं फळ आहे, आता हे थोडंसं छोटं आहे. आता आपल्याला बॅग मधनं लक्षात यायसाठी आपण या ठिकाणी ब्लॉक नंबर 2 वाला का पेपर वापरू इथं. आता हे ब्लॉक नंबर 2 म्हणजे थोडंसं छोटं फळ आहे. तर आपण या फळाला आता तर आकारानं जर फळ लहान असतील तर दोन्ही फळं एकामध्ये चालतील. मग आपण काय करू, इथं आकार या फळांचा छोटा आहे, आपण म्हणजे ब्लॉक नंबर 2 मध्ये आपण वापरणार आहे. तर आपण या ठिकाणी काय थोडंसं आपण इथं ऍडजस्ट करून घेऊ. 2 फळं एका बॅग मध्ये घालू आणि वरून आपण थोडंसं इथं फोल्ड करू. आणि हा जो मोठा भाग आहे तारेचा त्याने आपण असं याला इथं पिळा मारू. आता बघा पॅक झालं पूर्ण. तुमचं ऊन वगैरे लागायचं सगळं इथं प्रॉब्लेम इथं सगळा थांबलेला आहे. आता हे बॅगिंग कशासाठी करायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो. बॅगिंगचे बरेचसे फायदे आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आता तुम्ही बघता या साईडने सूर्यप्रकाश आहे. आता काय होतं, हे जे फळ हे उघड्यावर आहे, इथं सूर्यप्रकाश पडतोय, या साईडची बाजू लवकर पिवळी होते, म्हणजे लवकर पिकते. आतली जी बाजू आहे ती थोडीशी हिरवी राहते.
आणि आपल्याला मार्केटसाठी आंबा कसा पाहिजे, सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखा कलर पाहिजे, पावडर कोटिंग पाहिजे चांगलं. त्याच्यासाठी आपल्याला बॅगिंग महत्वाचं आहे. बॅगिंग केलं की तुमच्या फळाला एकसारखा कलर येणार आहे, कोटिंग चांगलं राहणार आहे, शायनिंग चांगलं राहणार आहे, लस्टर राहणार आहे. त्याच्यामुळं तुमचं जे एक्सपोर्टसाठी जे फळ आहे तुम्हाला रेट पण चांगला मिळणार. आता दुसरा फायदा म्हणजे जर तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये जर अवकाळी पाऊस झाला तर त्या ठिकाणी पण तुमच्या फळाला थोडंसं प्रोटेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे फळमाशीचा. तुमच्या या उघड्या फळावर फळमाशीचा अटॅक लगेच होऊ शकतो. फळमाशीने जर डंक मारला तर हे फळ पूर्णपणे खराब होऊन जातं. आणि या बॅगिंगमुळे तुमचं काय होणार आहे, फळमाशीला पण या ठिकाणी प्रतिबंध होणार आहे.